संपलेत। नाथा शेठ ओळेकर साहेब यांचा विशेष सन्मान आम्ही करतो आहोत या व्यासपीठावरती। नाथा शेठ ओळेकर साहेब यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल। मी सुधीर शेठ ठाकूर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक विशेष व्यक्तीचा विशेष सन्मान विशेष स्पर्धेमध्ये आपण करावा। चला संदेश आपली जोडी जाऊ द्या मैदानावरती। चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी। नाथा शेठ उलवेकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत सुधीर शेठ ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर चाणक्य नीती इथे अपनावली होती। कारण ज्याप्रमाणे प्रवीण सर गायकर यांनी प्रवीण गायकर सर यांनी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला की टॉस जिंकल्यानंतर कर्णधार शेवटच्या मॅच पर्यंत थांबतात की आम्ही निर्णय जो घेऊ ना हा शेवटच्या क्षणानंतर घेऊ, आणि तेच एक्झॅक्टली केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने। डिसिजन घेण्यासाठी थोडासा वेळ घेतला। आयोजकांचं कौतुक करूयात, आयोजकांचं नव्हे तर मी थोडंफार खेळाडूंचंही कौतुक करेन। आजच्या दिवसामध्ये 7 सामने होतील की नाही याची सर्वाधिक मोठी शंका होती, कारण दुसरी मॅच ठीक 1:23 संपली होती, परंतु तिथून पुढे हा 7वा सामना आपण कव्हर करतो आहोत। पहिला बॉल आजच्या दिवसातला डिलिव्हर्ड झाला होता या स्पर्धेचा 10:46 प्रथमेश कोळीने पहिला बॉल डिलिव्हर्ड केला होता। अशा परिस्थितीमध्ये 10:46 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला। तिथून पुढे आजच्या दिवशी 8 मॅचेस कव्हर करायच्या होत्या, त्या आपण 7 मॅच कव्हर करतोय। पहिला बॉल पहिला चेंडू वेगवान आणि इथे हलक्या हाताने केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली। पहिल्या बॉलवरती पहिला खेळाडू बाद। पहिला खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला, अर्थात अक्षय मात्रेला बाद होत असताना आपण पाहतोय। ज्या प्रकारे अक्षयच्याकडून अपेक्षा होती त्याने या आधीच्या सामन्यामध्येही चांगल्या दर्जाचं प्रदर्शन दिलेलं होतं, अशा परिस्थितीमध्ये तो बाद होत असताना पाहायला मिळतोय। पहिली मोठं यश संदेश गोंधळीच्या अपेक्षा वाढल्या असतील, कारण त्याच्याकडे अपेक्षेचं आणि आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल, कारण त्याने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या आधीच्या मॅच मध्ये दिलंय। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय आशिष पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन। मागच्या वर्षी त्यांच्या माध्यमातून देखील आपण याच मैदानावरती दमदार नाईटची स्पर्धा पाहिली। आशिष पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत। यावेळेचा बॉल आणखीन एक फटका एक्स्ट्रा कव्हरला, ग्लोरियस एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, आलाय चौकार। ऋतिक गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला हेच सांगितलं असेल की आपला फटका 440चा झटका आल्या त्याचा बॅट मधून निघणारा हा स्ट्रोक अगदी आपण पाहतोय की एक्स्ट्रा कव्हरला येत असताना एक्सलंट टायमिंग अँड ब्युटिफुल प्लेसमेंटच्या जोरावरती त्याने चौकार ठोकलाय। पुढचा चेंडू यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक वेगाने मिड विकेटहून चेंडूवरती येतोय, हलगर्जीपणा इथे येत असताना पाहायला मिळतात त्या धावा 2। अशा रीतीचं क्षेत्ररक्षण संघाला अडचणी वाढवू शकतील। धावा प्राप्त झाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 6 धावा। पहिल्या मॅच मध्ये दीपराज कोळी हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला, दुसऱ्या मॅच मध्ये संदेश कोळी हा विजयाचा शिल्पकार राहिला होता। असे 2 सामने जिंकणारा जय साई शक्ती स्पोर्ट्स खारकोपर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। पहिली मॅच जिंकून दिली होती संघाला, त्यावेळेला प्रदर्शन चांगल्या दर्जाचं केलं होतं दीपराज कोळीने। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये शुभागमन या ठिकाणी तुम्ही पाहताय की उल्वे नोड प्रीमियर लीग
16 गाव एकत्र करून आज आपण ही स्पर्धा पाहताय ते उल्वे नोड प्रीमियर लीग मॅच चालू राहू द्या। उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये आज तुम्ही पाहताय या ठिकाणी रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना आपण या स्पर्धेमध्ये पाहताय। उल्वे नोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आम्ही साहेबांचं सहर्ष स्वागत करतो। आत्ताच आपण पाहिलीत मित्रांनो नावेखाडीच्या मैदानावरती जी रामबागची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये साहेबांचे दमदार योगदान। फटाक्यांच्या आतिषबाजीने प्रथम 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती हे बाप्पा गणराया तुला वंदिती आणि गणरायाला वंदन करण्यासाठी मी रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो। लोकनेते अर्थातच रायगडचे भाग्य विधाते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करावं। बोला गणपती बाप्पा। त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन देखील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करावं। ये मुल्क है मराठों का जहां छत्रपति शिवाजी महाराज का ढोला था, हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था, जिन्होंने मुगल सल्तनत की ताकतों को अपने तलवारी पर तोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज का हर बच्चा बच्चा बोला था, बोला छत्रपति शिवाजी महाराज की। या ठिकाणी आपण पाहू शकाल रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीफल या ठिकाणी आपण अर्पण करावं। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकाल आज संपूर्ण हा विकास तुम्ही पाहताय। मग अटल सेतू असेल, रामबाग जी तुम्ही पाहताय, हजारो या ठिकाणी पर्यटक त्या ठिकाणी येत असतात, विनामूल्य प्रवेश फी त्या ठिकाणी आपण पाहतो। त्याच्यानंतर तिथे भरपूर कामगार देखील उदरनिर्वाह त्या ठिकाणी आपण पाहतो। त्याच्यानंतर भरपूर स्टॉल आणि जवळजवळ शनिवार रविवारी नक्कीच आपण 4,500 पर्यटक नेहमीच त्या ठिकाणी पाहतो आणि आत्ताच 22 तारखेला त्या ठिकाणी रामबागचा आपण वर्धापन दिन या ठिकाणी पाहिलं आणि मोठ्या थाटामाटानं तो आपण वर्धापन दिन साजरा पाहिलं। यावं साहेब आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। आपण आला स्पर्धेची शोभा वाढवली आपला आम्ही पुन्हा एकदा उल्वे नोड प्रीमियर लीग कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ संपूर्ण नावे यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत। या संपूर्ण महाराष्ट्राचे लोकनेते रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय माननीय सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतं। क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे असे नेते म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। अगदी रामबाग चषक नुकताच पार पडत असताना आपण पाहिलं। आज आपण आहोत उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला। चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय। शैलेश ठाकूरला आपण पाहतो गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेचा फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल निसटलाय, जीवदान इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे। संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना नेहल ऋत्वी स्ट्रायकर नावा या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय जय साई शक्ती स्पोर्ट्स। या दोन संघांदरम्यानची लढत एकंदरीत आजच्या दिवसामध्ये तब्बल 9 कॅचेस 10 कॅचेस ड्रॉप झालेले पाहायला मिळतात आणि हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवलाय प्रणय मात्रे मुराबे चे उत्कृष्ट गुणलेखक यांनी। आपण क्रिकेटची चर्चा करत होतो। आदरणीय लोकनेते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि त्याच वेळेला अगदी या रायगडचे माजी खासदार आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांचं असणारं क्रिकेटवरचं प्रेम आपण नेहमीच पाहिलंय। कारण ज्यांच्या माध्यमातून एक प्रशस्त असं क्रीडांगण या उल्वे नोडला मिळाला। यावेळेचा बॉल या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलाय। डायरेक्ट हिट सुपर हिट आहे का याची चर्चा इथे होत असताना पाहायला मिळत आहे। कारण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण एक मोठा असं प्रशस्त क्रीडांगण जे शिवाजीनगरमध्ये उभारण्यात आलं, ज्याचं पूजन अर्थात रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळालं। अगदी एक मोठी प्रशस्त बाग ज्या पद्धतीने उभारण्यात आली रामबाग, क्या बात है। या आपण एक विशेष अनाउन्समेंट करतो आहोत। उल्वे नोड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी उल्वे नोड प्रीमियर लीग 6वा पर्व, या 6व्या पर्वासाठी आदरणीय माननीय सन्माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची देणगी लाभली आहे। आम्ही सर्वच त्यांचे विशेष करून आभारी आहोत। क्रिकेटवरती नेहमीच त्यांनी भरभरून असं प्रेम दिलंय। मैदानाच्या आतमध्ये धावा प्राप्त होत असताना पुण्याच्या 2 पाहायला मिळतात।
दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 15 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटमध्ये धावा फार महत्वाच्या असतात. धावा धाव मैदानाच्या आतमध्ये घाळमेळ होत असताना या दोन्ही फलंदाजांची आपण पाहतोय. टॉस जिंकलाय, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि तो यथायोग्य आहे की नाही याची चर्चा होतीये. पुढे सरसावला, मिस टायमिंग आहे, झेल महत्वाचा राहणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, टीपला झेल, संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे. धाव संख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. आणखीन एक रायगड जिल्ह्याचा लोकनेता रामशेठ ठाकूर साहेब, रायगड जिल्ह्याचा लोकनेता. पाहू शकाल उल्वेनोड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष निलेशजी खारकर साहेब, त्यांच्या समेत प्रतीशजी पाटील साहेब, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. अतिथी मान्यवरांचा आगमन या व्यासपीठावरती होत असताना आज आपल्या पदमपर्शाने या सोहळा अगदी पावन होत असताना पाहायला मिळतं. आज इथल्या पायरीला गंध आला. आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग हा आला. अतिथींची उपस्थिती या व्यासपीठावरती आपण पाहतोय. धावा धावफलकावरती आहेत त्या 15. खेळाडू बाद झालेत ते 2. संकट आणि अडचणी इथे उडावल्यात. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की संकटामध्ये निर्भीडपणे निर्धास्तपणे लढायचं असतं आणि त्याच धाडसी माणसाप्रमाणे इथे धाडस दाखवून ते प्रदर्शन करावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.50च्या करंट रन रेटने धावा आल्यात त्या 15. खेळाडू बाद झाले. 2 टॉस जिंकल्यानंतर घेतलेला बॅटिंगचा निर्णय हा थोडासा अंगलट येत असताना पाहायला मिळतोय. तो अर्थात जय साई शक्ती स्पोर्ट्स या संघाच्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15ला 2. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा आहेत. 2 खेळाडू झाले ते बाद. या आजच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजाने फिरकीपट्टूच्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः लेझिम खेळायला भाग पाडलं. जवळपास मला वाटतं 2 मॅच मध्ये 6 विकेट त्याने मिळवल्यात आणि यष्ट्या अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकणारी गोलंदाजी करणारा गोलंदाज मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती दाखवलं होतं. त्याचं प्रदर्शन बाखाणण्याजोगे राहिलं. कुणाल कोळी गोलंदाजी मार्कवरती दाखलत असताना अगदी कमी कालावधीमध्ये आणि अगदी कमी रनअप मध्ये गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी राहतो. अचूकतेने नियंत्रितबद्ध गोलंदाजी करण्यामध्ये महारत त्याच्याकडे आहे. आज या लेफ्ट हँडर विरोधात कशा रीतीची गोलंदाजी करेल. बॅकफुटला आले, कट केला, पॉइंटला केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या 2. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही. कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत. हिंमत दाखवावी लागेल. हिमतीने हारून चालता कामा नये. संदेश गोंधळीलाही विकेट प्राप्त केला प्रतिस्पर्ध्याने 2. संघ अडचणीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये संघाची ही अडकलेली नौका पैल तिरी घेऊन जाण्यासाठी प्रदर्शन करणं गरजेचं. हलक्या हाताने संयमाने ऑन साईडला खेळल्यात. धीरोधार्तता चांगल्या रीतीने दाखवले. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. क्रिकेटमध्ये एका एका धावेला महत्व फार आहे. क्रिकेटमध्ये एका एका धावेला, राजकारणामध्ये एका एका मताला आणि परीक्षेमध्ये एका एका गुणाला महत्व फार राहतं. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 फेब्रुवारी जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. उल्वेनोड प्रीमियर लीग सिल्वर ट्रॉफी 16 गावांना एकत्रित करणारे उल्वेनोड आणि त्याची असणारे आकर्षक असे ट्रॉफी आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला डावे एसी सोडून जाणारा वेगवान चेंडू दिशाहीन राहिला. अवांतर धाव इथे प्राप्त होत असताना हेमंतजी कोळी सरांनी सांगितलं इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्यावरती प्राप्त होत असताना +1 धावा प्राप्त होतील त्या 2. या षटकामध्ये धावा यायला लागल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी 32 इंची LED TV आणि तथा आकर्षक चषक देण्यात येतोय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण आकर्षक चषक व रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थात खेळाडूही खुश आणि त्याहूनही अधिक घरचेही खुश. अगदी खुश करणारी ही स्पर्धा. कारण जो विजेता संघ राहील त्यातील 12 खेळाडूंना एक सायकल देण्यात येईल. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी राहिली आहे. प्रेशर आणि दबाव
इथे गोलंदाजावरती प्रदर्शनाचा येत असताना पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावा त्याने इथे बहाल केल्यात. धावफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 22 पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा एकदा हलगर्जीपणा, वारंवार अशा रीतीच्या चुका मैदानाच्या हातमध्ये घडत असताना आपण पाहिल्यात. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती चुकीला माफी नाही. जिथे एक होती तिथे धावा आल्यात त्या दोन काय उलवेडून मध्ये सेल लागला होता की काय धावांचा गेट 1 बाय 1 फ्रीची ऑफर चालू होती. खोलात पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी यस त्यांचा मधोमध सापडलाय. लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 3 दीपराज बाद. 2 जून 1 इथे 3रा खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती 3 खेळाडू झाले ते बाद. पुढचा चेंडू कुणाल खोला टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. वेगवान हा चेंडू दिशाहीन राहतोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म वरती 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल कोळी यावेळेला बॅकफुटला आले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या गोलंदाजीतील खासियत ही राहिली आहे ना, एखादं लेसचं पॅकेट आपण घेतलं ते फोडावं, ते खाण्या अगदी संपवण्याच्या आधी या खेळाडूचं षटक संपतं. अगदी शॉर्ट रनअपने तो गोलंदाजी करतो. यावेळेचा बॉल इथे मिस टायमिंग आहे, मिसक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक दूर राहिला. लॉंग ऑफचा चेंडू वरती येईल. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना 2 इथे पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने वधारते. धावफलकावरती धावा त्या 27-27 ऑन दी बोर्ड एंड ऑफ दी 3rd ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपला. 27 धावा धावफलकावर. 3 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सद्य परिस्थितीमध्ये जय साई या शक्ती स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतोय. तीन षटक संपलेत. पाण्याची मागणी करण्यात येते. चला पाणी त्वरित एक्स्ट्रा प्लेयर पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण घेऊन जायचं आहे, याकडे लक्ष वेधूया. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही स्पर्धा आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. कारण आपण याचा उद्घाटनीय सोहळा पार पडल्यानंतर आज 7वी मॅच इथे पार पडत असताना पाहायला मिळते. 6वं पर्व या स्पर्धेचं पाहायला मिळतं. या विभागातील खेळाडूंना एक नवं वलय प्राप्त करून देणारी स्पर्धा म्हणूनही आपण या स्पर्धेकडे पाहतो. चर्चा आपण या गोष्टीकडे करत होतो. आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आणि त्यांनी केलेलं क्रिकेटवरती प्रेम हे नेहमीच पाहायला मिळालं. हा ड्रोन व्ह्यू आपण पाहतो, हा बर्ड या व्ह्यू या मैदानाचा पाहायला मिळतोय. किंबहुना या न्हावे गावाचा हा व्ह्यू आपण पाहतोय. अगदी विहंगम दृश्य आपल्याला या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. प्रशस्त असं क्रीडांगण या स्पर्धेचं. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर खाडीच्या अगदी शेजारी ही हिरवीगार अशी वृक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात. मन मोहित करणारे हे दृश्य आपण पाहतो. एक प्रशस्त असं क्रीडांगणाचं प्रवेशद्वार देखील आपल्याला या स्क्रीनमध्ये पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 4थं षटक. सुयश कोळी गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. चला थोडीशी घाई करा, उत्तरार्धाचा खेळ शेष आहे आणि आपल्याला बॅटिंग करायची आहे. यावेळेचा बॉल, पहिल्या बॉलचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना ठोकलाय षटकार. स्पर्धेतला 50वा षटकार ठोकलाय. संदेश गोंधळीने तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. हा बॉल लोअर फुल टोज, मिस टायमिंग आहे, कॅच इम्पॉर्टंट.
क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, इथे जेल निसटला. अशा रीतीचे कॅचेस व्हायला हवेत. दिवाळी नुकतीच ओलांडून गेली आहे. दिवाळीची पहिली आंघोळ करत असताना मोती साबण हातातून निसटावाना त्या रीतीने कॅच इथे सुटली आहे. अशा रीतीचे कॅचेस व्हायला हव्यात. आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तरी ऍक्शन रिप्ले क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना, आणि अगदी त्याच वेळेला हा अगदी साधा सोपा झेल होता. शोलेच्या ठाकूरनेही हा टिपला असता कदाचित. अलंकार म्हात्रेला आपण पाहिलं त्या ठिकाणी स्वतःच्या बॉडीचं बॅलन्स संतुलन बनू शकला नव्हता. धावफलकावरती धावा आहेत त्या 34. यावेळेचा बॉल मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तोच विरुद्ध दिशेने जातोय. रन्स इथे पुन्हा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या 2 धावांसाठी. धावांसाठी जद्दोजहद मैदानावरती आपण पाहतोय. धावा गोळा करण्यात तितकंसं गरजेचं राहतं. एक मोठं लक्ष उभं करण्यासाठी आणि एक चुरशीचा सामना आपल्याला पाहण्यासाठी आणि चुरशीची लढत बनवण्यासाठी धावा फार महत्वाच्या राहतात. आपण नेहमी म्हणतो ना, धावायलाही दम लागतो आणि धावल्यावरतीही दम लागतो. त्यासाठी आधी धावावं लागेल. हा बॉल वेगाने पुन्हा एकदा सुयश कोळीचेही आपण कौतुक करायला हवं. एक षटकाराला पहिल्या बॉलवरती तदनंतर 3 रन्स आल्यात आणि तदनंतर देखील आपण वेगावरती कमिटमेंट त्याने कोणती केलेली नाही आहे. वेगाशी कॉम्प्रोमाइज त्याने केलेला आपण पाहिलेलं नाही. धावा दिल्यात जरूर, परंतु वेग प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतोय. हा बॉल देखील उजव्या सीच्या बाहेर. यावेळेला दिशाहीन राहिलाय. मुंबईच्या घाटकोपरचे असणारे गणेश बाविस्कर सर यांनी आपल्याला सांगितलं की हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये मोठे अंपायर्स आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. यावेळेचा बॉल लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड एक्स्ट्रा कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक आहे. ग्लोरियस स्ट्रोक रन्स प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. ते केवळ एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये गाफील राहिले. दिवसा ढवळ्या, तेही नावागावामध्ये धावांची झाली आहे चोरी. ठीक आपण पाहिलं ना तर वेळ झाली आहे 5:39 धावांची चोरी झाली आहे खेळपट्टीवरती. धावा प्राप्त झाल्यात त्या 2 संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 39 धावा धावफलकावरती आहेत. सुयश कोळी थोडासा महागडा राहिला या षटकामध्ये. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याचा आपण पाहतोय. 12 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात. पुढचा चेंडू कोला टाकला. जिथे आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. धावफलकावरती आहेत त्या 40 धावा. षटक संपलेत ते 4-10च्या करण रन रेटने या धावा आल्यात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. क्षेत्ररक्षण करणारा संघ उत्तरार्धामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे, याकडे मी लक्ष वेधेन. निर्णायक अंतिम षटक, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हणतो. हाणामारीचं षटक. इथे धावा गोळा करावा लागतील. मोठे स्ट्रोक येणं अपेक्षित राहील. शिवाजीनगरची नाईटची स्पर्धा येते. धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती आहेत. अनेक मोठ्या स्पर्धा येत असताना या विभागामधून पाहायला मिळतात. रामबाग चषक नुकतंच पार पडत असताना आपण नाईटची अजून एक रजनीची स्पर्धा पाहायला मिळाली. अनेक स्पर्धा येत असताना या विभागामधून पाहायला मिळतील. कारण आपण या व्यासपीठावरती निलेजी खारकर साहेब यांनाही पाहतोय. कारण त्यांचे एक दैदिप्यमान असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं. गोलंदाज सज्ज होतं सुजल गरत. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऑन साइडला ज्या वेगाने आला त्या वेगाने फेकून दिलाय. एक काय तो चेंडू, काय तो फटका. अगदी कार्यक्रम कसा ओके मध्ये. षटकार. लांब लचक उत्तुंग षटकार येतोय. या षटकाची काय सुरुवात झाली आहे. स्मित पारगावकर त्याच्या बॅटमधून रन्स आल्यात. अदानी आणि अंबानीला 100 रुपयाची नोट जेवढी शुल्लक आहे ना, तेवढ्या धावा या खेळाडूला शुल्लक आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला. पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन राईट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 6. बॅक टू बॅक. दुसऱ्या बॉलवरती षटकार.
ऍक्शन रिप्ले पहा, कारण बेसबॉल हिट आपण पाहिला होता. बॅकफुटला आले, हाफ ट्रॅकर बॉल अगदी मध्ये आपटला हा चेंडू आणि अगदी फ्लॅट पॅरलल स्ट्रोक एलईडी टीव्ही पेक्षा फ्लॅट होता हा षटकार. सीमारेषेच्या बाहेर संघाची धावसंख्या आता वधारते, जाऊन पोहोचते. अर्धशतक कंप्लीट केलंय. बॅटिंग करत असताना 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 ऑन दी बोर्ड. जय साई शक्ती स्पोर्ट्स. पुढचा चेंडू यावेळेला देखील वन्स अगेन अनदर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. अरे दुश्मन असू दे. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. या स्पर्धेतला 3 चेंडू 3 षटकार ठोकणारा स्मित पारगावकर हा पहिला खेळाडू आहे. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु रन्स इथे प्राप्त होतील. स्मित स्ट्राइक एंड वरकडे धावतोय. रन्स त्याने प्राप्त केल्यात त्या 2. तो थकलाय, परंतु प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः त्याने थकवलंय. काय बॅटिंग केली आहे त्याने. संघाची धावसंख्या 60 धावा धावफलकावरती आहेत. 50 बनतील की नाही, संदेश गोंधळीच्या मनामध्ये ही शंका होती, परंतु या शंकेचं उत्तर लगेचच दिलंय स्मित पारगावकरने की मैं हूं ना. काय बॅटिंग केली आहे त्याने. पुढचा चेंडू यावेळेला देखील बॅक टू बॅक रनिंग सिक्सेस. स्मित पारगावकर शो मस्ट गो ऑन. षटकार. या षटकामध्ये 4 षटकार आलेत. धावांचा अक्षरशः रतीप इथे रचलाय. धावांचा अक्षरशः पाऊस इथे पडलाय. धावफलक वेगाने पुढे सरकते. 66 धावा. ही बाब निदर्शनास आणू इच्छितो की ज्या वेळेला सायंकाळची वेळ येते ना, हवेमध्ये नमी येते, पुढे षटकार पाहायला मिळतील की नाही याची चर्चा होईल. कारण रन्स इथे हव्याशा होत्या संघाला आणि शेवटच्या षटकामध्ये आल्यात. धावफलक वधारत आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्याच्या मस्तकावरती दिली असतात. या षटकामध्ये 5 उत्तुंग षटकार स्मित पारगावकरच्या बॅटमधून आल्यात. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना आपण पाहिला. धावांची लयलूट त्याने केली. धावफलकावरती एकंदरीत 72 बनल्यात. शेवटच्या बॉलवरचा षटकार पहा. ऑन साइडला हा फॉर्म पुल करत असताना त्याने षटकार ठोकलाय. तर याच दरम्यान आपण रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत मित्रांनो. की ज्या पद्धतीने आपण पाहतो की पालघर जोहार या ठिकाणी प्रशासकीय इमारत आदिवासी पाड्यातील जे असतील त्यांच्यासाठी योगदान साहेबांच्या माध्यमातून लाभलं मित्रांनो. जवळजवळ 13 कोटी रुपये साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं योगदान देण्यात आलं. आज कामोठी या ठिकाणी आपण प्रशासकीय इमारती पाहतो, तिथे 22 कोटीचा निधी साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतो. आज रामबाग सारखा एक उद्यान पाहतो की जिथे अनेक पर्यटक नेहमीच आपल्या या ठिकाणी विरंगुळा करण्यासाठी येत असतात. आज तुम्ही रामशेठ ठाकूर साहेब कॉम्प्लेक्स पाहताय. भरपूर स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने भरभरून निधी दिला जातो आणि 65,000 कुटुंबांना कोविड काळामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं पोहोचलं असे तुम्हा आम्हा सर्वांचे रायगडचे भाग्य विधाते लोकनेते दानशूर नेते साहेबांना विनंती करतो की साहेब आपण नक्कीच या स्पर्धेसाठी आलात आणि तुमचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला खऱ्या अर्थानं लाभतं आणि पुन्हा एकदा आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. आज नावे ते उल्वेनोड प्रीमियर लीग यांच्यामार्फत मर्यादित षटकांचे साखळी क्रिकेट सामने इथं आयोजित करण्यात आलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि खेळ इतका रंगला आहे आणि आता दिवस मावळतीला चालला आहे. एका संघाचा डाव व्हायचा आहे, त्याच्यामुळे वेळ जास्त नसला पण मला तरी सांगितलं साहेब थांबणार का थोडा वेळ, ते 3 षटकं पाहायचे आहेत.
मी थांबलो, पण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर डोळ्यांचं पारणं फिटावं अशा प्रकारचा खेळ हे उल्वानोडचे खेळाडू खेळत आहेत. हे पाहिल्यानंतर जे आयोजक जे आहेत ते आयोजक आपल्या उल्वानोडमधले सर्व 16 गावचे खेळाडू जे आहेत ते एकत्र येऊन हे करतायत. अतिशय आपण एकत्र आल्यानंतर कशातरी चांगलं काम झालेलं दिसतं, ते दिसतंय. आणि त्या मानानं मग तो क्रिकेटचं जग जे आहे ते क्रिकेटच्या जगामध्ये आपल्या उल्वा विभागाने खऱ्या अर्थानं चांगलं काम केलेलं आहे. याच्यामध्ये आता गावदेवी मैदानावर हा सामना होतो आहे. उल्वानोडमधले सगळे खेळाडू एकत्र आलेत. प्रीमियर लीग आपण ज्याला म्हणताय तसं इथं सर्वांनी एकत्र येऊन अशा रीतीने सामने आयोजित केलेत. नावं सगळी दिसत आहेत, प्रत्येक गावोगावची नावं इथे दिसत आहेत. आणि एक संघ भावना, पूर्वी आपल्याकडे गावाची भावना जरा थोडीशी तेजीत असायची, ती आत्ताही आहे, सगळीकडेच असते. पण त्याच्यापेक्षाही आम्ही एक येऊन उत्कृष्ट खेळ दाखवू शकतो अशा प्रकारचं सामने इथं आयोजित केलेले आहेत. एका षटकात 5 षटकार, जे हा अशा वेळेला रवी शास्त्रींनी 6च्या मारले होते. त्याच्यानंतर दुसरा नंबर हा इथला आपल्या या खेळाडूचा दिसतो आहे. पण छान सुंदर असं हे खेळ चाललेले आहेत. मी नेहमीच पाहतो आहे साधारणतः प्रत्येक, आता जास्तीत जास्त आम्हाला कुठं जायचं लागत असेल तर क्रिकेटच्या सामन्यानं जावं लागतं, पण ते आल्यानंतर अतिशय चांगले खेळ खेळतात. मी जास्त वेळ तुमच्यामध्ये थांबणार नाही, नवीन सामन्यावर चालू करायचं आहे. पण आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि नाव्हा गावामध्ये अतिशय सुंदर सामने हे पाहिल्यानंतर या गावकऱ्यांनासुद्धा तुम्ही जे ग्राउंड बनवलं त्याबद्दल धन्यवाद देऊन थांबतो. पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. स्पर्धेतून आपण पाहू शकाल सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब मात्र या ठिकाणी रजा घेत असताना साहेबांना पुढच्या वाटचालीसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊया. साहेब, आपण आलाच, स्पर्धेची शोभा वाढवली, आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दमदार उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिलीत. रामशेठ ठाकूर साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे आशिषजी पाटील साहेब असतील, रवींद्र पाटील साहेब आणि गावदेवी नावे चे अध्यक्ष सन्माननीय आशिष पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आम्हाला योगदान लाभलंय. साहेब, आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. चलिए चलते मैदान की तरफ. लक्ष्य काफी बड़ा है. शाम के सत्र में व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से आता हुआ, यानी कि लक्ष्य की बात करेंगे टॉस जीतकर पहले 3 और 2 ओवर में ऐसा लग रहा था कि खतरनाक
साबित हो रहा था उनका ये निर्णय, लेकिन आखिरी 2 गेंदबाजों के ऊपर काफी बड़ा स्कोर खड़ा कर दिया। सुजल खरत को ठोके 1 ओवर में 5 छक्के, जिसके बदौलत ये बड़ा टारगेट देख रहा है। लेकिन जब तक ये नावा का हथौड़ा मैदान में रहेगा तो ये टारगेट आसान नजर आएगा। सीमा पर 4 रन। चार रन बटोरते हुए 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ फिलहाल 14 रन। प्रति ओवर की बात करेंगे 14.60 का ये रिक्वायर्ड रन रेट है। और पहले पावर प्ले में गेंदबाज ओमकार पाटिल के खिलाफ ये बल्लेबाज आप दोनों देख सकते हैं दौड़ते हुए नजर आ रहे हैं। तो इस बार सेंसिबल क्रिकेट, समझदारी की क्रिकेट खेल रहे वहां पर कप्तान मनीष की, जानते हैं पिछला मुकाबला उन्होंने गवाया है और इस बार तो अच्छा क्रिकेट खेलना उनके लिए जरूरी होगा। और इस बार आप देख सकते हैं सिंगल मिलेगा, सिंगल के साथ ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्र शेठ पाटील यांच्या वतीनं 15,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। गावदेवी नावेचे अध्यक्ष आशीष पाटील साहब यांच्या वतीनं 10,000 रुपयाचे योगदान, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत। देखिए शाम का सत्र है और ये मून आपको नजर आता हुआ सूरज की ये बिल्कुल रोशनी जहां पर दिखाई दी जा रही है। तर या ठिकाणी आपण सन्मान करूया मित्रांनो आशिषजी पाटील साहेब गावदेवी नावेचे अध्यक्ष, की ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी आपण त्यांच्या टर्म मध्ये दमदार नाईटची स्पर्धा पाहिली आणि त्यांच्याच माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक खऱ्यातून आम्हाला देण्यात आली आणि पार्थ त्यांचे सुपुत्र देखील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते। त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। आप ट्रैकर की बॉल हवा में गेंद है, मनीष का ये कैच पार्थ ने पकड़ा है और बहुत बड़ा विकेट। ये सेलिब्रेशन मना रही है। टॉस जीतकर पहले निर्णय लिया था बल्लेबाजी करने का, मनीष का विकेट जाने के बाद सन्नाटा है मैदान में। पाटील साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मी सुधीर ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान, रवींद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण देखील त्यांचा शुभ सन्मान करावा। तो मेरे ख्याल से नेहल रुतवी स्ट्राइकर्स 11 एक मुकाबला जीती, एक मुकाबला हारी है और जय साई शक्ति स्पोर्ट्स खारकोपर टीम दोनों के दोनों मुकाबले जीत चुकी है। क्या कमाल का कैच पकड़ा पार्थ पाटिल ने वहां पर मनीष का, और मनीष मात्र आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं। पूरी तरीके से नेहल रुतवी स्ट्राइकर्स 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा होगा जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा। चलेंगे फिलहाल नए बल्लेबाज आते हुए कुणाल कोहली, गवान का ये धुरंधर है, जलता हुआ अंगार है, लेकिन अब देखेंगे इस मैदान के अंदर ये 73 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए कैसी बल्लेबाजी की उनकी क्षमता होगी। अलंकार मात्रे और कुणाल कोहली, अलंकार की चर्चा करेंगे, मोरावे गांव का ये सुपुत्र जिन्होंने पहले मैच में भी दमदार बल्लेबाजी की थी। और चलिए गेंदबाज आप गेंदबाजी के मार्ग पर दीपराज कोहली, गवान के 2 दिग्गज आते ही बड़ा शॉट खेलने की मंशा थी। बैक टू द बॉलर, गेंद बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रू में, बिल्कुल इस गेंद को रोका, कोई रन नहीं है। जहां तक सवाल है 73 रनों का लक्ष्य का पीछा करना, यानी कि प्रति ओवर कम से कम 14 या 15 रन लेने ही पड़ेंगे। पहले 2 ओवर में शांत बल्लेबाजी की पहले सत्र में खारकोपर 11 टीम ने, और उसके बाद आखिरी 3 ओवर में ऐसे टूट पड़े कि रनों का अंबारी खड़ा कर दिया है। शाम के ठीक आप देख सकते हैं 6 बजे का समय, 5 मिनट बाकी है, लेकिन आइए दीपराज स्वागत है आपका। ठोका है कुणाल कोहली ने छक्का। का ये स्ट्रोक, हैप ट्रैकर की बॉल, मनीष को भी इसी तरह का ये गेंद थी जहां पर मनीष फंसे, मात्र दीपराज के सामने कुणाल नहीं फंसेंगे। एक दूसरे के सामने कई मर्तबा प्रैक्टिस करे और एक ही गांव से बिलोंग करते दोनों भी गवान से, और आज मात्र इस नावे के मैदान के ऊपर अपना सिकंजा कसते हुए दोनों भी खिलाड़ी, एक खारकोपर की ओर से एक नावा टीम की ओर से। ये भी उड़ाया, लेकिन मिस टाइमिंग है या टाइमिंग है, और कैच लेना चाहिए था। स्मित पारगांवकर बेहतरीन खिलाड़ी है दोस्तों, बेहतर फील्डर है, लेकिन काफी ऊंचाई तो एक समय लग रहा था बाउंड्री क्लियर हो गया, और यही होता है जब शाम के समय में
बॉल इतनी आसानी से ट्रेवल नहीं होती बाउंड लाइन के बाहर, और कुछ यही देखने को मिला। चलिए मिला हुआ जीवनदान कहीं महंगा ना साबित हो खारकोपर 11 टीम को। तब तक वहां पर 1 रन पूरा, और इसे 1 रनों की मदद से रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई फिलहाल बात करेंगे 22 रन रिक्वायर रन रेट के हिसाब से चल रही है। बाहरी किनारा गली और पॉइंट के बीच, बैकफुट पॉइंट के बीच में से निकलना चाहते थे, लेकिन अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक 1 रन मिला, इसी 1 रनों की मदद से नेहल रुतवी स्ट्राइकर्स 11 टीम नावे का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 23 रन। एक आध चौका अगर आता है तो जो रिक्वायर रन रेट है प्रति ओवर 14 या 15 का, उस रिक्वायर रन रेट से चल सकती है, और आखिरकार 12 जो गेंदें या 18 होंगी उनमें वो टारगेट उनको सेट करने के लिए मौका मिलेगा। ये बड़ा शॉट, लेकिन इस बार हवाई यात्रा करने का प्रयास मिड ऑफ में। संदेश हो क्या स्टॉप, क्या गलती कर रही है मैदान के अंदर, किसके क्या छूट रहे, ये भली बातें भी जानते हैं आप, कहीं महंगा ना साबित गिरे। मौका मिला दूसरा, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं 25, यानी कि जीतने के लिए 18 गेंदें और 48 रनों की यहां पर जरूरत। त्याच्यानंतर आपण इथे मित्रांनो या ठिकाणी जयेश भोसले सर, अर्थातच एक दमदार मराठीचा आवाज म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो, दहावीर चषकासाठी त्यांना देखील शुभेच्छा देऊया। आणि नक्कीच एक दमदार या ठिकाणी समालोचन आपण त्यांचं ऐकलं, आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल। मी विनंती करतो या ठिकाणी एवन जोडी अमरभाई पाटील आणि अमर कडू साहेब या दोघांना विनंती करतो, आणि त्यांच्या समवेत निलेशजी कारकर साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करूया। जयेश भोसले सर, दमदार अप्रतिम मराठीचा पहाडी आवाज, आपण ज्यांना समालोचन ज्यांचं आपण ऐकलं त्यांचा शुभ सन्मान। थँक्यू जयेश भोसले सर, आपण या स्पर्धेमध्ये दमदार योगदान दिलं, आपलं या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान। 18 गेंदे और 48 की जरूरत है, चलते हैं मैच की तरफ। बॉलिंग मार्ग पर परिवर्तन, प्रीतम घरत बेलपाड़ा का ये खिलाड़ी है, आते ही पहली गेंद, बड़ा हिट का प्रयास, लॉन्ग ऑफ में फंसे, विकेट टेकिंग एबिलिटी, और आते ही बेलपाड़ा का ब्रांड प्रीतम की ओर से विकेट टेकिंग गेंदबाजी, विकेट नंबर 2 मैदान से बाहर। बीच में विकेटों का ये सिलसिला है वो उसे रोकना होगा। 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज अलंकार मात्रे और मनीष घरत मैदान से बाहर लौट चुके हैं। नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, अक्षय दापुलकर। जिस मौका मिला है ना इस बल्लेबाज को बल्लेबाजी करने का, तब इस बल्लेबाज ने छक्के दागे। पहले मैच में लगातार 2 छक्के, फिर 3 रन, दूसरे मैच में भी उन्होंने छक्कों की बौछार की, और इस मैच में भी उनके ऊपर कई अपेक्षाएं होगी रॉयल रुतवी स्ट्राइकर्स 11 नाबा टीम को। रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 25 रन और गेंदों के बीच में फासला 17 गेंदे 48 रनों की अभी भी आवश्यकता है। बोलो तैयार, तो चलिए लेफ्ट कर दिया, छोड़ दिया इस गेंद को ऑफ स्टंप से बाहर, शरीर से थोड़ा सा दूर फेंका था इस गेंद को। व्हाइट बॉल का करार अंपायर का, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई 1 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर 26 रन और गेंदों के बीच में फासला 17 गेंदे और 47 रनों की अभी भी आवश्यकता है। बाहरी किनारा, कैच इट की मांग, विकेट कीपर मौजूद है वहां पर, एक और तगड़ा झटका लगेगा। अक्षय बैक टू द डगआउट। बिल्कुल यहां पर बल्लेबाज एक और मैदान से बाहर लौट जाएगा। कभी कभी लेफ्टी के खिलाफ बाएं हाथ के बल्लेबाज को भी इस्तेमाल करना चाहिए, लेकिन शायद वो लेफ्ट हैंडर बल्लेबाज भी टीम में मौजूद होना बहुत जरूरी होता है। कभी कभी होता है, किसी भी ग्रामीण की टीम होती है, इस टीम में लेफ्टी बैट्समैन नहीं होते, लेकिन क्या एक हाथ बल्लेबाज अगर बल्लेबाज लेफ्टी होता है तो वो बैटर को भेजना भी जरूरी होता है। लेकिन चलिए, आर्यन भोईर नाबा का ब्रांड, जिस बल्लेबाज को अगर अर्धशतक ठोकता है ये बल्लेबाज तो उनके लिए 5555 का इनाम रखा गया है। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी,
यानी कि जिस तरीके से देख रहे हैं आर्यन के ऊपर अब जिम्मेदारियां बनती है। वाइड के साथ बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 27, 16 गेंदे 46, 1-2 छक्के अगर इस ओवर में आते हैं तो शायद ये टारगेट थोड़ा सा कम हो सकता है, लेकिन देखेंगे आर्यन कैसा खेलेंगे अपने टीम के लिए। शॉट पिच लाइन की बॉल, फंसा ये शॉट, खुद गेंदबाज अपने पॉलिथ्रो में दौड़ते हुए और शाम के सत्र में सेकंड इनिंग्स में इन रनों को चेस करते हुए नेहल रुतवी स्ट्राइकर्स नामा टीम को मुश्किल मैदान नजर आती हुई। है दोस्तों, विकेट वाइड, विकेट वाइड, विकेट, यानी कि 2 गेंदे वाइड, 3 विकेट इस ओवर से अभी तक, यानी कि कुल मिलाकर 4 विकेट मैदान से बाहर लौट चुके और नए बल्लेबाज आप बल्लेबाजी के लिए आते हुए सुजल गरत। एक बात नहीं समझ में आ रही है कि सुजल गरत जैसा लेफ्टी बल्लेबाज था इनके पास, फिर वापस क्यों रखा? अक्षय दापोलकर या आर्यन भोईर को रख सकते थे, थोड़ा सा रुका सकते थे। 4-5 जो गेंदे लेफ्टी है खेलता, काम बनता। क्या सोच है क्या पता नहीं। वैसे भी मनीष ने कहा था जाइए मार, लेकिन वो आगे थोड़ा सा देते उन्हें कि आपके पास विकल्प है लेफ्टी बैटर का, तो लेफ्टी के खिलाफ लेफ्टी यूज कीजिए। एक आध खोटा सीखा, कभी कभी गेम पलटा है और ये थोड़ी सी सोच मैं कहूंगा दिखाई जरूर अच्छी है, लेकिन ये लेट सोच है। देखिए लेट ही भले, लेकिन ग्रेट क्या हो सकती है, क्योंकि 15 गेंदों में अब चाहिए 46, 46 रनों की जरूरत। लेफ्टी बैटर के लिए फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, डीप स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन, ये 2 खिलाड़ी बिल्कुल आप देख सकते हैं और बीच में काऊ कॉर्नर भी तैनात किया गया है। और देखिए जैसे लेफ्टी बैटर आता है ना, ये फर्क गिरता है बॉलर्स का। लेन थोड़े से दिशाहीन हुई उनकी और पूरी तरीके से ये लीजिए इनका ये वाइड बॉल का इशारा। चलिए अंपायर को चैलेंज किया है बीमर, बैटिंग टीम ने ये चैलेंज किया है। चलिए आइए थर्ड अंपायर। इस बैटिंग टीम डीआरएस है, इट्स नो बॉल कॉल। चलिए सोने पे सुहागा होगा, नो बॉल, फ्री हिट गेंद, मौका बनेगा ब्लैक डायमंड ऑफ माउलगांव। कोहली सर इनका इशारा आता हुआ, इट्स अ फ्री, क्लीन बॉल, फीड की गेंद थी। चलिए बड़ा शॉट अगर आता तो कहीं ना कहीं यहां पर फायदा जरूर बन सकता था, लेकिन मैं कहूंगा बाल बाल वहां पर बचे कि फ्रीड की ये गेंद थी। 14 गेंदे और 45 रनों की जरूरत। लक्ष्य धीरे धीरे काफी बड़ा नजर आता हुआ और संकट में है इस समय, परंतु छत्रपती शिवरायांनी सांगितलंय जेवढी परिस्थिती बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिकट। वही अब मैदान के अंदर करना पड़ेगा, नहीं तो ये नेहल रुतवी स्ट्राइकर्स नावा टीम थोड़ी सी मुश्किल स्थिति में। एक हाथ बड़ा हिट पलटवार कर सकती है। 14 गेंदे 45 रनों की जरूरत, बॉलर तैयार होते हुए। तो चलिए शफल हुए नटवा स्टाइल में खेलने का प्रयास। 4 विकेट इस गेंदबाज के नाम पर। क्या खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन। अंतिम 13 गेंदे और 45 की जरूरत। नियंत्रण नहीं है यहां पर नेहल रुतवी स्ट्राइकर्स 11 टीम को, क्योंकि विकेट लगातार गिर रही है। 4 विकेट इस गेंदबाज ने लिए और आदि सेना सस्ते में लौटी है और कप्तान जैसे आउट हुए मनीष खरत, उनके साथ लगातार विकेट गिरी रही। कुणाल ने छक्का जरूर भागा है, वो कुणाल अभी तक नॉन स्ट्राइक एंड पर है। वो भी सोच रहे होंगे कि क्या हो रहा है ये मैदान के अंदर, एक के बाद तू चल मैं आया, ऐसी अवस्था इस मैदान के अंदर अब हो रही है। 13 गेंदे 45 की जरूरत, यानी कि कुल मिलाकर 8 छक्के दागने पड़ेंगे बची हुई 3 गेंदों के ऊपर और फिर एक बाउंड्री, तभी तो ये मुकाबला इनके लिए आसान हो सकता है। मुश्किल जरूर है, लेकिन राह को क्या ये आसान बनाना चाहेंगे। जबरदस्त गेंदबाजी प्रीतम गरत, बेलपाड़ा का बाएं हाथ का ये गेंदबाज मुश्किलें पैदा कर रहा है नेहल रुतवी स्ट्राइकर्स 11 नावा टीम के बल्लेबाजों के सामने। एच एंड टेकन, और ये पहले ऐसे गेंदबाज बने मेरे ख्याल से पंजा जिन्होंने पूरा किया। हाई फाइव पर एक बार जोरदार तालियां दोस्तों। माननीय निलेश शेटखारकर साहब
MD खारकर प्रतिष्ठानचे सर्व यांच्या वतीने गोलंदाजासाठी 1000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आलं मित्रांनो. हाई फाई विकेट टेकर प्रीतम गरत मैन फ्रॉम बेलपाड़ा और ये क्या जबरदस्त गेंदबाजी उनकी नजर आई. उल्वे नोड प्रीमियर लीग जो आप आयोजन देख रहे हैं दोस्तों उस ये टूर्नामेंट में क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए इस समय 45 रनों की जरूरत. लगातार जो नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे ये लीजिए पार्थ के चेहरे के ऊपर खुशी नजर आ रही है क्योंकि जीत के करीब है. लेकिन कभी कभी क्या होता है कि संयम के साथ भी रहना बहुत जरूरी होता है. क्या पता आखिरी फांसा भी पलट जाए नेहल ऋत्विज स्ट्राइकर टीम की तरफ क्योंकि इसका एक वजह है कि मैदान के अंदर कोहली कुणाल कोहली जिनके बल्ले से कभी भी निकलेगी छक्कों की टोली. बोले तैयार. ग्राउंड विकेट से ऑन साइड में मोड़ने का प्रयास. अक्षय वहां पर मौजूद है. टाइगर के खिलाड़ी जब तक उठाएंगे फील्ड करेंगे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय. आकाश मड़वी आ चुके गेंदबाजी के लिए. उल्बेगांव की ये खिलाड़ी है. 1 रनों के से फर्क नहीं गिरेगा. 11 गेंदों में अब चाहिए 44 यानी कि प्रति गेंद के ऊपर यहां पर बाउंड्री की तलाश करनी पड़ेगी. ऑन साइड में मोड़ने का प्रयास. गैप में जरूरती गेंद लेकिन दूर से स्क्वायर लेकर खिलाड़ी आकर गेंद को बाउंड्री लाइन के नजदीक उठाए. 1 रन से संतुष्ट है दोनों बल्लेबाज. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा. स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो टोटल 30 रन 73 रनों का लक्ष्य का पीछा करना है. बची हुई 10 गेंदे और मेरे ख्याल से 8 छक्कों की जरूरत होगी. बस एक ही मन में ध्यान बात लेनी होगी कि आप सिंगल डबल नहीं छक्के यहां पर मारने पड़ेंगे. अलोंग द कारपेट सिंगल यहां पर बटोरते हुए और पार को दे दिया था चकमा. अगर अक्षय ना आते वहां पर कवर के लिए तो निश्चित तौर पर भी बाउंड्री होती. अच्छा हुआ ये छूटा. मनीष का कैच छूटता तो लेने के देने पड़ सकते थे क्योंकि उनका कैच महत्वपूर्ण उन्होंने पकड़ा. तर प्रीतम साठी बघा अजून एक कॅश प्राइज आलाय. वाल ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं प्रीतम आपल्यासाठी ऑनलाईन 5000 रुपये या ठिकाणी पारितोषिक आलंय. क्या बात है. हाय फाय विकेट टेकर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. जीवदानी बामणनगरी संघाचे संस्थापक अर्थात अमर शेठ म्हात्रे यांच्या वतीनं प्रीतम आपल्यासाठी ऑनलाईन 5000 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज करताना दिलं गेलंय. अमर शेठ म्हात्रे आपला आम्ही सहर्ष स्वागत करतो. और एक और विकेट नंबर मैदान से बाहर लौटता हुआ टोटल 7वां. उद्याचा जो पहिला सामना असेल बघा उद्या बरोबर अमर भाई 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 9 वाजता रिपोर्टिंग करायचे आणि 9:30 वाजता बरोबर पहिला बॉल फेकला जाईल याची आपण नोंद घ्या कारण उद्या बरोबर सर्व सामने इथे कव्हर करायचे आहेत. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तो चलिए आखिरी 7 गेंदे 40 रनों की जरूरत. 3 लाइफलाइन यहां पर बची हुए. धीरे धीरे दर्शक भी अपना यहां पर प्रस्थान करते हुए रजा लेते हुए वो भी जानते हैं कि ये मैच शायद अब एक तरफा नजर आता हुआ क्योंकि साथ में 7 छक्के नए बल्लेबाज आतिश पाटिल मैन फ्रॉम खारकोपर. चलिए लास्ट बॉल थी शायद उनको रिवर्स मारने के लिए दी थी या दोनों के बीच में तालमेल हुआ था. डॉट बॉल की समाप्ति. कुणाल कोहली मात्र रहेंगे अब आखिरी ओवर में. स्ट्राइक एंड पर 6 में चाहिए 40. चलिए फील्डिंग की रचना तुरंत कीजिए. धन्यवाद डीजे. अब कैलकुलेशन हमारे साथी स्कोरर बताते हुए ये अगर मैच जीतती है मेरे ख्याल से खारकोपर टीम तो सीधा क्वालिफाई करेगी सुपर 8 के लिए. और श्रेयांश गौरांश 11 बामनडोंगरी ब्लास्टर्स और राजुआ प्रतिष्ठान नावेखाड़ी इनमें से जो जीतेगा बामनडोंगरी ब्लास्टर अगर जीतती है तो वो सुपर 8 में क्वालिफाई करेगी. अगर राजुआ प्रतिष्ठान नावेखाड़ी वो जीतती है तो 3 टीमों में 2 सुपर ओवर देखने को मिलेंगे. ये कैलकुलेशन बताना बहुत जरूरी होता है.
नेहल ऋत्विज स्ट्राइकर के पहले मैच में 86 रन है, सर्वाधिक टोटल स्कोर उनका है। मजा आएगा जो मैच है मेरे ख्याल से बामंडोंगरी ब्लास्टर और नावेखाड़ी का, दोनों के लिए डू और डाई, और उतना ही इंपॉर्टेंट होगा नेहल ऋत्विज स्ट्राइकर के दृष्टिकोण से। जबरदस्त ये कैलकुलेशन है, ये प्रणय की यहां पर स्कोरिंग की भूमिका। बैक टू द बॉलर के अलावा स्ट्रोक कैच की जरूर संभावना थी, लेकिन कभी कभी आसान नहीं होता किसी भी फास्टेस्ट बॉलर्स को अपने फॉलो थ्रू में कैच लेने का। आज का दिन बेहतरीन रहा, आज थोड़ा जल्दी चालू होता तो 8 मैच भी कवर हो सकते थे, लेकिन फिर भी अमर भाई कोई चिंता नहीं है, आसानी के साथ समय के साथ अगर गेंद गिरती है तो निश्चित तौर पर ये सभी के सभी मैचेस कवर हो सकते हैं। सिर्फ एक मैच पेंडिंग रहा, क्योंकि 10:30 बजे मैच स्टार्ट हुआ, अगर 9:30 स्टार्ट होता तो डेफिनेटली सभी के सभी मैचेस, लेकिन आज उद्घाटन था उसकी वजह से देर हुआ, कल मात्र ठीक से चालू होंगे। चलिए बिल्कुल यहां पर सिंगल मिलेगा। चलिए आतिश स्ट्राइक लेना चाहते हैं अपने पास, काफी अट्टे कट्टे बल्लेबाज है, एक आध गेंद ऐसी चक्का था गया कि दर्शक भी देख उठे। 4 गेंदें बची है, 39 रनों की जरूरत है। सर्वोच्च स्कोर जिस टीम ने बनाया वो है नेहल ऋत्विज स्ट्राइकर्स 11 टीम नावे, लेकिन उन्हीं के खिलाफ सेकंड हाईएस्ट इंडिविजुअल टोटल स्कोर की बात करेंगे तो ये बना है जय साई शक्ति खारकोपर 11 टीम ने। तो चलिए क्रॉस पैट होकर खेलने का प्रयास किया था उन्होंने, चहल पहल जरूर किया था, लेकिन कोई ठीक से संपर्क नहीं हुआ। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई विष्णु शेठ हमारे आदई के दमदार स्वराज एंटरप्राइजेज के सर्वे सर्वा मैच का आनंद लेते हुए विष्णु शेठ आपका स्वागत करेंगे। 3 गेंदें 39 रनों की जरूरत। आतिश तैयार, बॉलर ऋतिक, रिवर्स शॉट का प्रयास, अपील हुई है, फिंगर अप गोस, बैट्समैन आउट। लौट चुके शैलेश आते हुए नए बल्लेबाज। चलिए आखिरी 2 गेंदें और 39 रनों की जरूरत है। ऋतिक ने शानदार गेंदबाजी की, और खास करके बात करेंगे प्रीतम घरत बेलपाड़ा, उन्होंने तो मात्र सभी के सभी बल्लेबाजों को आउट किया। बैटिंग के ऊपर एक बार नजर डालेंगे, स्मिथ पारगांवकर 12 गेंदें, विस्फोटक 39 रनों की वो पारी, जहां पर शैलेश ने कमाल की गेंदबाजी की आज नावेखाड़ी के, केवल 4 रन दिए थे उन्होंने। अलंकार मात्र ने दिए थे 11, 3 ओवर में केवल 27 थे। सुयश कोहली ने भी रन दिए थे 13, यानी कि 4 में 40 थे, और सुजल घरत को 32 ठोके, जहां पर बहुत ही महंगा ओवर रहा, और विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर 9वां। चलिए एक बल्लेबाज बचा, उसे भेजिए बल्लेबाजी के लिए। हमारे सूरज भाई को देख सकते हैं नावेखाड़ी के, जो रामबाग चषक श्री गणेश 11 नावेखाड़ी टीम की ओर से हमें देखने को मिला। क्या जबरदस्त है उनके ओर से वो टूर्नामेंट का आयोजन। सूरज भाई आपका स्वागत करेंगे। चेतन ठाकुर होंगे, साथ ही साथ एंडी भाई होंगे। जबरदस्त रामबाग ट्रॉफी हमें देखने को मिली, स्वागत है आपका। चलिए आखिरी एक खिलाड़ी बचा हुआ है, 2 गेंदों में चाहिए 39 रनों की जरूरत। एक ही गेंद बची। तो चलिए मैच हुआ बिल्कुल फिनिश। हार्ड लक टीम नेहल ऋत्विज स्ट्राइकर्स 11 नावेखाड़ी, एंड कांग्रेचुलेशन। 3 मुकाबले जीतने के बाद सुपर 8 में दावेदारी पेश की है। जय साई शक्ति स्पोर्ट्स खारकोपर, हार्दिक अभिनंदन।